नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण वांग्याचं फ्राय काप कसे करायचे ते पाहणार आहोत। आता श्रावण महिना चालू आहे आणि असे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले जातात आणि फ्राय केलेले पदार्थ जास्त प्रमाणातच केले जातात। तर आता हे तुम्ही बघताय वांग ते असं गोल असं कट करून घेतलेलं आहे आणि अशा एवढ्या जाडीचेच आपण हे करून घ्यायचे आहेत काप। त्यानंतर आपण एक लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, तसंच आपण इथे बेसन घ्यायचं आहे। बेसनामुळे खूप छान असं बाइंडिंग येतं। त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेऊन त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबाने छान असा स्वाद येतो। आपण कुठलाही पदार्थ जेव्हा फ्राय करतो, फिश वगैरे, तेव्हा सुद्धा आपण हीच प्रोसेस वापरतो। तसंच आपण इथे करणार आहोत। त्यानंतर आपण काय करणार आहोत, हा मसाला आहे तो थोडासा ओलसर करून घेणार आहोत आणि अगदी जास्त पाणी वापरायचं नाहीये। आपल्याला ही प्रोसेस याच्यासाठी करायची आहे कारण आपण जे काप करून घेतलेले आहेत त्यांना हे आपण व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे सगळं कोट करून घेतलं की छान असं सगळीकडे एकजीव मसाला झाल्यामुळे व्यवस्थित टेस्ट सुद्धा आपल्या ह्या फ्राय वांग्याला येते। तर एक एक करून आपण हे सगळ्या वांग्यांना असं लावून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये ठेवणार आहोत। त्यानंतर हे सगळं 5 ते 10 मिनिटांसाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तोपर्यंत हे काप आपल्याला फ्राय करण्यासाठी आपण इथे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी रवा घेणार आहोत। बारीक रवा घ्यायचा आहे। रव्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा इथे मीठ वापरायचं आहे। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजाने घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर आपण जे पीस मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले होते वांग्याचे ते एक एक करून आपण इथे कोट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे फ्राय करणार आहोत। छान असे लागतात। तुम्हाला असं वाटेल की आपण हे फिशच खातोय फ्राय केलेलं। आणि त्यानंतर आता बघूयात, तेल गरम करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे एक एक करून सोडायचे आहेत आणि एक काप जरी तुम्ही घेतलं तरी एक चपाती तुम्ही सहज खाऊ शकता असं हे बनतं आणि छान टेस्ट खूप छान लागते। तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण हे वांग खातोय म्हणून, कारण माझ्या घरातली माणसं सुद्धा बोललीत, अगं हे फिश सारखंच लागतंय, तर असे बनवत जा आधीमध्ये। तर तुम्ही पण एकदा नक्की असे बनवून बघा। हे आपल्याला आणि फ्राय करायला पण जास्त वेळ लागत नाही। मंद आचेवरती 5 ते 10 मिनिटच आपल्याला हे फ्राय करायला लागतात। मस्त कुरकुरीत असे तयार होतात। इथे बेसन वापरल्यामुळे याची टेस्ट आणखीन वाढते। तर हे बघा, हे असे मंद आचेवरती फ्राय झालेले आहेत। हे फ्राय केल्यानंतर वरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ असे होतात। त्याच्यामुळे आपल्याला किंचित असं वाटतंच की आपण हे फिशच खातोय म्हणून। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी छान लागतात हे। तर तुम्ही आता ही जी रेसिपी पाहिली ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा या व्हिडिओच्या खाली। त्यानंतर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा। त्यामुळे तुम्हाला या चॅनलवरती येणारे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद।